मी एका विदेशी अभिनेत्रीच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. काही दिवसांनी तिला माझ्यावर प्रेम झाले. तशी मलाही ती खूप आवडत होती. चड्डी घातल्यानंतर ती तर जास्तच सुंदर दिसत होती. तिच्याच राहत्या बंगल्यावर आम्ही लग्न करणार होतो. तिला सरप्राईज देण्यासाठी मी एक हिऱ्याची अंगठी घेतली होती. ती अंगठी घेऊन मी हळूच लपत बंगल्यामध्ये आलो. तिच्या रूमकडे गेलो आणि आतमध्ये पाहिले तेव्हा माझ्या हातातली अंगठी गळून पडली. माझ्या तर सर्व अंगावर काटा फुटला होता. ती तर संपूर्ण उघडी होऊनच. माझं नाव सुरेश आहे. मी खेड्यात राहतो. आमच्या गावामध्ये बसची सोय नाही, कारण आमचं गाव डोंगराळ भागात आहे. तेथे येण्या जाण्यासाठी रस्त्याची देखील सोय नाही. त्यामुळे मी 10वी पर्यंत शिक्षण घेतले. गावामध्ये दळणवळणाची कसलीच सोय नसल्यामुळे गावाबाहेर जाऊन शिक्षण घेणे शक्य झाले नाही, कारण शेती सांभाळून शिक्षण घ्यावे लागणार होते. मग रोजच येऊन जाऊन करणे परवडत नव्हते. आमचं संपूर्ण गाव शेती आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून होतं. 1 वर्ष असं झालं की आम्हाला पाण्याची खूपच टंचाई झाली. दुष्काळामुळे शेतात काहीच पिकले नाही आणि दुभती जनावरेही चाऱ्याच्या अभावामुळे मरणाच्या घाईला आले होते. जवळजवळ सर्वच गाव कुपनाच्या फुकटच्या राशनवर अवलंबून होतं. दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यासाठी दूर जावे लागत होते. गावातील काही तरुण मुलं हाताला काहीच काम नाही म्हणून गाव सोडून शहरात चालले होते. मग मीही शहराकडे जायचा निर्णय घेतला. मी माझ्या आई वडिलांना विचारले. त्यांचा होकार मिळताच मित्रांबरोबर शहरात आलो. पण आमचे शिक्षण खूप कमी होते, म्हणून आम्हाला शहरात देखील मजूर म्हणून काम मिळालं होतं. दिवसभर 12 तास काम करून खूप कमी पैसे मिळत होते. ज्या कंपनीमध्ये आम्ही मजूर म्हणून काम करत होतो तेथे शिकलेल्या लोकांना भला मोठा पगार मिळत होता. पण त्यात कंपनीची काही चूक नव्हती. आमचं शिक्षणच कमी होतं. शहरात आल्यानंतर मला शिक्षणाचे महत्त्व समजलं. मला खूप पश्चाताप होत होता. जर मी शिकलो असतो तर मला देखील मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. पण आता विचार करून काहीच उपयोग नव्हता. मजुरीने कमवलेले काही पैसे मी गावापुढे पाठवत होतो आणि अर्धे पैसे साठवत होतो. तेथेच मी 4 चाकी गाडी चालवायची शिकलो, कारण कंपनीमध्ये ड्रायव्हरला पगार वाढून मिळत होता. असेच वर्ष निघून गेले होते, पण मनावा तेवढा पैसा भेटत नव्हता. एके दिवशी कंपनीत कोणीतरी विदेशातले व्यापारी येणार होते. त्यांना आणण्यासाठी आमच्या कंपनीच्या मॅनेजरने बस स्टँडवर कार घेऊन मला पाठवले. मग मी बस स्टँडवर जाऊन त्या व्यापाऱ्याला घेऊन येऊ लागलो. अर्ध्या वाटात येताना तो मला इंग्रजीमध्ये काहीतरी बोलला, पण मी त्याला हिंदीतून म्हणालो की मला इंग्रजी येत नाही. मी असं बोलताच तो मला मराठी बोलू लागला. मी तर आश्चर्यचकितच झालो. हा अमेरिकेतला माणूस मराठी कसं काय बोलू लागला? तो म्हणाला की माझं नाव जॉन आहे. तुम्ही खूप चांगली गाडी चालवता. त्यावर मी त्याला थँक्यू म्हणालो. मग मी त्या व्यापाऱ्याला विचारलं की जॉन शेठ, तुम्ही कशाचा व्यापार करता? त्यावर तो म्हणाला की अमेरिकेत माझी पिक्चर तयार करण्याची खूप मोठी कंपनी आहे. आमची कंपनी जवळजवळ वर्षाला लाखो रुपये कमवते. मी सरळच त्या व्यापाऱ्याला म्हणालो की सर, मला तुमच्या कंपनीत काही काम मिळेल का? त्यानंतर मी त्यांना म्हणालो की सर, मी अशीच मजा केली. माझं शिक्षण खूप कमी आहे. मला कुठे अमेरिकेत काम मिळणार आहे? त्यावर तो जॉन नावाचा व्यापारी म्हणाला की तसं काही नाही. माणसाच्या अंगात फक्त जिद्द पाहिजे. मग त्याने मला त्याच्या कंपनीचं एक कार्ड दिलं. त्या कार्डवर मोबाईल नंबर होता. तो व्यापारी म्हणाला की कधी गरज लागली तर फोन करा. त्यांना सोडून मी मग माझ्या कामाला लागलो. प्रत्येक महिन्याला पगार येत होता, पण घर भागत नव्हते. त्यातच माझ्या बहिणीचं देखील लग्न करायचं होतं. अचानक मला जॉन नावाच्या व्यापाऱ्याने दिलेलं कार्ड लक्षात आलं. मी विचार करत होतो की त्याला फोन लावावा का नाही. मग मी त्याचा नंबर मोबाईलमध्ये टाईप केला आणि कॉल लावला. तेव्हा तो फोन जॉनने उचलला आणि मी त्यांना ओळख सांगितली. मग त्यांनी मला अमेरिकेत काम पाहिलं. माझा पासपोर्ट व्हिसा तयार करून त्यांनी मला अमेरिकेत बोलावून घेतलं. मला एवढ्या दूर जाऊ वाटत नव्हतं, पण माझी मजबुरी होती. तो जॉन नावाचा व्यापारी खूपच हुशार होता. त्याला जवळजवळ 10 ते 15 भाषा येत होत्या. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसलो होतो. तो सर्व खर्च जॉनच्या कंपनीनेच केला होता. विदेशी लोक आणि आपल्याकडील यामध्ये खूपच फरक आहे. आपले लोक थोडी श्रीमंती आली तर गरिबांना बोलत देखील नाहीत आणि विदेशी लोक गरीब श्रीमंत अशा गोष्टी जास्त पाळत नाहीत. ते माणुसकीला व त्यांच्या भावनांना महत्त्व देतात. मग मी अमेरिकेला पोहोचलो.
तेथील वातावरण खूपच वेगळे वाटत होते. कंपनीत गेल्यानंतर मला ड्रायव्हर म्हणून काम मिळालं. एका हिरोईनच्या गाडीवर मला ड्रायव्हर म्हणून काम मिळालं होतं. तिच्या शेजारीच माझी राहण्याची देखील सोय केलेली होती. अजून मी तिला पाहिलं नव्हतं, पण तिचं नाव नोरा होतं. ती खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. दुसऱ्या दिवशीपासून माझी ड्युटी सुरू होणार होती. मग सकाळीच माझ्या मोबाईलवर एक कॉल आला. ती नोरा होती. तिला शूटिंगसाठी जायचं होतं. ती मला म्हणाली की सुरेश, कार घेऊन तयार ठेवा, आपल्याला शूटिंगला जायचं आहे. तिला देखील मराठी बोलता येत होतं. म्हणजे जॉनची कंपनीला कुठे कोणता माणूस कामाला लावायचा हे योग्यरित्या माहीत होतं. त्यांनी मला मराठी येत असलेल्या व्यक्तीकडेच काम मिळवून दिले होते. मी लगेच तयार होऊन गाडी काढली आणि बाहेर थांबलो. तेवढ्यात नोरा तिच्या बंगल्यातून बाहेर आली. तिला पाहताच माझ्या तर सर्व अंगात मुंग्या आल्या होत्या. एवढी गोरी मुलगी मी आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. तिचे कमरेपर्यंत सोनेरी केस पाहून तर माझं हृदय खूप धडधडू लागलं होतं. तशी ती खूप छोटे कपडे घालून आली होती. माझी तर नजर तिच्यावरून हटत देखील नव्हती. मला तर असं वाटत होतं की मी असाच आयुष्यभर तिला बघत राहावं, एवढी सुंदर होती ती. मग ती आली आणि कारच्या पाठीमागे बसली. तेव्हा पूर्ण कारमध्ये खूप सुगंधित वास येत होता, जसं काय हजारो गुलाबांची फुलं माझ्या कारमध्ये असावीत. मी तर त्या वासाने वेडा झालो होतो. नोरा म्हणाली की सुरेश, लवकर चला. ती असं बोलताच मी भानावर आलो आणि कार शूटिंगच्या ठिकाणी जाण्यासाठी हलवली. पण माझ्या डोळ्यासमोरून तिचं ते सुंदर रूप जाता जात नव्हतं. तिची शूटिंग होईपर्यंत मी तर तिथेच थांबलो होतो. मी तर एकटक तिच्याकडेच पाहत होतो. 4 तास कधी होऊन गेले हे मला देखील समजले नाही. शूटिंगमुळे नोरा खूप थकून गेली होती. तिने खाली एक जीन्सची चड्डी घातलेली होती आणि वर देखील ईदभरच कापड गुंडाळलेलं होतं. मग ती कारमध्ये येऊन बसली आणि एक कोल्ड्रिंक फोडून तोंडाला लावत काहीतरी गुणगुणत बसली. मी कार चालवू लागलो. तासभरात आम्ही नोराच्या बंगल्यासमोर पोहोचलो. नोराला खूप भूक लागली होती. त्यातच ती थकून गेली होती. म्हणून गडबडीतच कारमधून उतरू लागली तेव्हा तिच्या छातीला गुंडाळलेलं कापड कारच्या दरवाजात अडकलं आणि तसंच निसटून खाली पडलं. हे पाहून तर माझे डोळेच फाकले होते. मला तिच्या उघड्या छातीचं दर्शन झालं. तिचं तर खूप मोठं होतं. मी आजपर्यंत एवढे मोठे आणि गोरे कधीच पाहिले नव्हते. माझं संपूर्ण अंग ते पाहून बधीर झालं होतं. लगेच तिने दोन्ही हाताने ते झाकून घेतलं. तेवढ्यात मी माझा शर्ट काढून नोराच्या अंगावर टाकला. लाजेमुळे तिचे गाल लाल झाले होते. ती मला थँक्यू म्हणाली आणि पळतच बंगल्यात शिरली. तिच्या बंगल्याच्या शेजारीच मला एक छोटीशी रूम दिली होती. मी देखील माझ्या रूममध्ये गेलो. जेवण केल्यानंतर झोपण्याच्या तयारीला लागलो, पण मला झोप येत नव्हती. मला ती नोराची छाती आठवत होती. तिचं ते सुंदर रूप माझ्या मनातून जातच नव्हतं. मी तर रात्रभर नोराच्या आठवणीत होतो. बहुतेक मला ती आवडली होती. मला तर असं वाटत होतं की मला तिच्यावर प्रेमच झालं आहे. पण मी लगेच विचार बदलला. मी तर एक ड्रायव्हर होतो आणि ती एवढी मोठी प्रसिद्ध अभिनेत्री, ती माझ्यावर कशी काय प्रेम करेल? ती खूप श्रीमंत होती आणि मी गरीब. मी मनालाच म्हणालो की सुरेश, आपलं काम बघ, नाहीतर प्रेमाचा फुगा फुटायचा. मग मी माझ्या मनाला धीर दिला आणि नोराचे विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करू लागलो. असेच माझे दिवस कामात जाऊ लागले होते. जवळजवळ अमेरिकेत आता मला 6 महिने होऊन गेले होते. नोराची आणि माझी चांगली ओळखी झाली होती, पण मी तिच्याविषयीच्या माझ्या भावना मनातच दाबून टाकल्या होत्या. मला माझा अपमान करून घ्यायचा नव्हता, म्हणून मी माझ्या मनातल्या भावनाविषयी कधीच तिला काही बोललो नाही. मी जर तिला माझं प्रेम व्यक्त करून दाखवलं असतं तर तिने मला मूर्खात काढलं असतं, म्हणून मी गप्पच राहिलो. सकाळी चहा पिल्यानंतर मी न्यूजपेपर वाचत होतो तेव्हा मला त्यात एक बातमी दिसली. ती बातमी पाहून मला तर धक्काच बसला. पेपरमध्ये तो माझ्या ओळखीचा जॉन व्यापारी गेली काही महिन्यापासून गायब होता असं त्या पेपरमध्ये छापलेलं होतं. मला तर विश्वासच बसला नाही, म्हणून मी त्याने दिलेल्या कार्डवरचा नंबर डायल करून पाहिला. नंबर स्विच ऑफ सांगत होता. ती बातमी वाचून मला तर खूपच वाईट वाटलं. याबद्दल मी नोराला सांगितलं. तिने देखील खूप दुःख व्यक्त केलं. मग 4-5 दिवस असेच निघून गेले. एके दिवशी रात्री नोराने मला तिच्या घरी जेवण करण्यासाठी बोलावलं. त्या दिवशी स्वयंपाक तिने स्वतः तिच्या हाताने बनवलेला होता.
मला तर नोरा खूपच आवडायची, पण मी माझ्या मनातलं व्यक्त करू शकत नव्हतो. रात्रीचं जेवण झाल्यानंतर मी माझ्या रूमकडे निघालो तेव्हा नोरा अचानक माझ्या समोर आली आणि म्हणाली की सुरेश, आज रात्री तुम्ही इथेच थांबा, मला खूप भीती वाटत आहे. त्यावर मी म्हणालो की मी इथे थांबू शकत नाही. तुम्ही एक तरुण मुलगी आहात आणि रात्री जर मी इथे थांबलो तर माझ्या मनावरचा ताबा सुटेल आणि मी तुमच्याबरोबर काही पण करेल, म्हणून मला इथून गेलेलं बरं होईल. त्यावर नोरा म्हणाली की तुम्ही माझ्याबरोबर काही पण केले तरी मला चालेल. ती असं बोलल्यानंतर मला तर खूपच विचित्र वाटलं. त्यानंतर ती म्हणाली की सुरेश, मला तुम्ही खूप आवडता, माझं प्रेम आहे तुमच्यावर. तिच्या तोंडातून हे शब्द ऐकून तर मला स्वर्ग सुखच मिळालं होतं. मला तर विश्वासच बसत नव्हता. एवढी सुंदर अभिनेत्री, तिला माझ्यावर प्रेम झालं आहे. मी तर स्वतःला चिमटा घेऊन पाहिलं. मला वाटत होतं की हे स्वप्नच आहे, पण हे सत्य होतं. एवढी सुंदर नोरा माझ्या प्रेमात पडली होती. त्यानंतर ती माझ्याजवळ आली आणि तिने मला एक मिठी मारली. माझ्यासाठी हे सर्व तर एका स्वप्नासारखंच होतं. मी नवीनच तिची छाती पाहिली होती. खरंच ती एवढी सुंदर होती की मला तर राहावतच नव्हतं. माझं तर तोंड कोरडं पडलं होतं. खूप मोठी लॉटरी लागल्यासारखं मला वाटत होतं. तिने अलगद तिचे तोंड माझ्या ओठावर टेकवले. मी तर रात्रभर तिच्याबरोबर वरून रोमांस करत राहिलो. नवरा बायको जे काही करतात ते मी अजून केलं नव्हतं, कारण नोरा म्हणाली होती की मला एका पिक्चरसाठी खूप मोठी सुपारी आलेली आहे. जर आपण असं केलं तर माझी सुंदरता कमी होईल. तो पिक्चर पूर्ण झाल्यानंतर मला तुमच्याकडून एका बाळाची अपेक्षा आहे. नोरा म्हणाली की सुरेश, मला तुमच्याबरोबर उद्याच लग्न करायचं आहे. मी तुम्हाला गमावू शकत नाही. तुम्ही जेव्हापासून ड्रायव्हर म्हणून माझ्या इथे नोकरी करत आहात तेव्हापासूनच मी तुमचं मन ओळखलं होतं. मला माहीत होतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात. खरंच नोरा खूप हुशार होती. मग मी तिथून आनंदाने घरी गेलो. माझे तर पाय जमिनीवर टेकतच नव्हते. आज माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. मला नोरासारखी हुशार, श्रीमंत आणि सुंदर बायको भेटणार होती. तिने रात्री घातलेला पारदर्शक पातळ गाऊन मला अजून देखील आठवत होता. त्या गाऊनमधून तिचं सर्व काही दिसत होतं. मी तर तिच्याबरोबर मधुचंद्राच्या रात्रीचे स्वप्न पाहत होतो. दुसऱ्या दिवशी नोराला शूटिंगला घेऊन गेलो, कारण रात्री आम्ही नोराच्या बंगल्यावरच लग्न करणार होतो. नोरा म्हणाली होती की या पिक्चरची शूटिंग झाल्यानंतर आपण संपूर्ण शहराला मोठी पार्टी देऊ. त्याआधी तिच्या बंगल्यावर लग्न करून दुसऱ्या दिवशी आम्हाला कोर्ट मॅरेज करायचं होतं. शूटिंग चालू होती. मी तिथेच बाहेर थांबलो होतो. ती शूटिंग कंपनी जॉन सरांची होती, पण आता जॉन सर नव्हते म्हणून कंपनी त्यांचा मुलगा चालवत होता. मी तिथे बाहेर बसलेलो असताना कंपनीतील एका चौकीदाराने माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. तो म्हणाला की काही महिन्यापूर्वीच ही चिठ्ठी जॉन सरांनी माझ्याकडे दिली होती. त्यांनी ही चिठ्ठी तुम्हाला द्यायची सांगितली होती, पण मी विसरून गेलो. अचानक साफसफाई करताना कालच ही चिठ्ठी मला कपाटामध्ये सापडली, म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आलो आहे. मी त्या चौकीदाराला थँक्यू म्हणालो आणि चिठ्ठी उघडून पाहिली. तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की सुरेशराव, तुम्ही लवकरात लवकर तुमच्या देशात निघून जा. ही चिठ्ठी वाचताच 1 मिनिट देखील येथे थांबू नका. पण त्या खालच्या दोन्ही ओळी ज्या होत्या त्या मला काही वाचता आल्या नाहीत, कारण त्या ओळी पुसून गेलेल्या होत्या. मी ती चिठ्ठी घेऊन फाडून फेकून दिली. पण मी विचार करत होतो की जॉन सर मला असं चिठ्ठी लिहून असं का सांगतील. ते फोन देखील करू शकत होते. मला वाटलं की बहुतेक कोणीतरी माझी चेष्टा मस्करी करीत असेल किंवा माझ्या जागेवर कोणाला तरी नोकरी करायची असेल, म्हणून मला येथून हाकलावून देत आहे. आणि आता मी इथून जाऊ शकत नव्हतो. येथे माझं प्रेम होतं. नोरा माझ्यावर जीवापाड प्रेम करत होती. मी तिला येथे सोडून कुठेही जाऊ शकत नव्हतो. आता मी नोराच्या पिक्चरची शूटिंग झाल्यानंतर तिच्याबरोबर लग्न करणार होतो. तेवढ्यात मला तिथल्या कंपनीच्या मालकाने एक बॅग दिली. त्यात पैसे होते. तो म्हणाला की हे पैसे तुम्ही जवळच्या शहरातल्या बँकेमध्ये टाकून या. मग मी त्याने सांगितलेल्या ठिकाणी बँकेत जाऊन ते पैसे जमा केले. तेवढ्यात शूटिंग संपून नोरा बंगल्यावर केव्हाच निघून गेली होती. तिने मला रात्री 12 पर्यंत बंगल्यावर येण्याचे सांगितलं होतं. तिने लग्नाची तयारी करून ठेवली होती. लग्न त्यांच्या पद्धतीने होणार होतं. सहसा त्यांचे लग्न संध्याकाळीच असतं, असं नोरा मला म्हणाली होती. मी चेष्टेतच नोराला म्हणालो की मला घरी येण्यासाठी खूप उशीर होईल, जवळजवळ 11 वाजतील. पण मला माहीत होतं की मी 8 ते 9 वाजेपर्यंत घरी पोहोचू शकतो.
मला नोराला गिफ्ट द्यायचं होतं. मी एक हिऱ्याची अंगठी विकत घेतली होती. मग मी साधारण 9च्या सुमारास नोराच्या बंगल्याजवळ पोहोचलो. मी माझी गाडी लांबच उभा केली होती, कारण मला तिला अचानक सेलिब्रेट करायचं होतं. मग मी हळूच दबक्या पावलाने हातात अंगठी घेऊन नोराच्या रूमच्या दिशेने जाऊ लागलो. मी रूममध्ये डोकावून पाहिले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. मला तर नोराला अचानक सरप्राईज द्यायचं होतं. मी तिला तिथेच पाहू लागलो. बाथरूममध्ये इकडे तिकडे पाहिले, पण ती बंगल्यात मला कुठे दिसली नाही. एका दुसऱ्या रूममध्ये लग्नाची तयारी चांगली केलेली होती, पण कोणीच पाहुणे मला तिथे दिसले नाहीत. अचानक माझ्या कानावर कोणीतरी जोरजोरात ओरडल्यासारखा आवाज येत होता. तो आवाज थोडा थोडा माझ्या कानापर्यंत पोहोचत होता. मी आजूबाजूला सगळीकडे पाहिले, पण आवाज येण्यासारखं काहीच नव्हतं. मग मी बारकाईने तो आवाज ऐकला. तो आवाज तर नोराच्या रूमच्या बाजूच्या पडद्याच्या पाठीमागून येत होता. मग मी तो पडदा हळूच बाजूला सरकवला, तर पडद्यामागे एक दरवाजा होता. मी हळूच तो दरवाजा उघडला तेव्हा आवाज मला खूप जोरजोरात ऐकू येऊ लागला. माझ्या तर अंगावर काटाच फुटला होता. मी हळूहळू पायऱ्या उतरत त्या रूममध्ये जाऊ लागलो. तेव्हा माझ्यासमोर मला खूपच विचित्र दृश्य दिसलं. मी हळूच एका कोपऱ्यात दडलो आणि ते दृश्य पाहू लागलो. माझ्या छातीची धडधड खूप वाढली होती. मला भीती देखील वाटत होती, कारण तेथे 4 जणांनी एका माणसाला पकडलं होतं. तो ओरडत होता आणि एक जण त्या माणसाच्या खालच्या भागात काहीतरी करत होता. मी नीट पाहिले तेव्हा त्याने त्या माणसाच्या खालच्या भागात एक भलं मोठं इंजेक्शन घातलं होतं. काय चाललं आहे हे मला समजत नव्हतं, पण मी शांत तिकडे पाहत राहिलो. अचानक तिथे मला नोरा दिसली, पण ती पूर्वी इतकी सुंदर दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर थोड्या गुड्या पडलेल्या होत्या. नोराला तिथे पाहून तर मला धक्का बसला. मग त्या इंजेक्शनवाल्या माणसाने पकडलेल्या एका माणसाच्या खालच्या भागातून खूप मोठे पांढरे द्रव काढले आणि ते एका मशीनमध्ये टाकून त्याचं काहीतरी बनवलं आणि ती इंजेक्शनमध्ये भरून त्याने नोराला टोचवलं. तेव्हा लगेचच नोराच्या अर्ध्या चेहऱ्यावरच्या गुड्या गायब झाल्या होत्या. त्या माणसाला तेथे त्यांनी चांगलं पक्क बांधून ठेवलं होतं. मग त्या चौघांनी त्या बांधलेल्या माणसाचं खालचं लांबलचक पकडलं आणि डॉक्टरासारख्या दिसणाऱ्या एका माणसाने त्याच्या लांबलचकमध्ये अजून खूप मोठं इंजेक्शन घातलं. त्यांचं असं जवळजवळ अर्धा तास झालं चालू होतं. त्या सर्वांनी त्या माणसाच्या अंगातलं खूप मोठं पांढरा द्रव काढून घेतला. त्यातील एक माणूस नोराला म्हणाला की, मॅडम, या बांधलेल्या माणसाचं काय करायचं आहे? तेव्हा नोरा म्हणाली की, सुरेशच्या अगोदर हा माझा ड्रायव्हर होता. पोलिसांना माझ्यावर शंका येईल म्हणून काम झाले की याला गाडून टाका. म्हणजे नोरा एक खूप म्हातारी बाई होती. ती लोकांच्या खालच्या द्रवापासून त्यावर काहीतरी प्रक्रिया करून स्वतःला तरुण बनवत होती. आता मला माझ्या होणाऱ्या विदेशी बायकोचं रहस्य समजलं होतं, तरी मला वाटत होतं की तिच्या सुंदरतेचं काहीतरी रहस्य असेल, कारण एवढी सुंदर बाई मी तर कुठेच पाहिली नव्हती. तो डॉक्टरसारखा दिसणारा माणूस म्हणाला की, नोरा मॅडम, मागच्या वेळी आपण जॉन सरांना बंगल्याच्या मागेच गाडले होते. त्याचे पैसे देखील तुमच्याकडे राहिले आहेत. त्यावर नोरा म्हणाली की, याचं काम झालं की हे दोन्ही पैसे तुम्हाला मिळून जातील. हे पाहून तर माझा विश्वासच बसत नव्हता. एवढी सुंदर आणि कोमल असणारी नोरा एवढी वाईट कशी काय निघू शकते? माझा तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात तेथे अजून एक जाडजूड बॉडी बिल्डर सारखा काळा भंगार माणूस आला आणि म्हणाला की, मॅडम, व्हिडिओ बनवायची सर्व तयारी झाली आहे, लवकर या. मग त्या रूमच्या बाजूलाच असणाऱ्या एका रूममध्ये नोरा गेली. तिच्या पाठोपाठ ते सर्वजण त्या रूममध्ये गेले. मीही हळूहळू दबक्या पावलाने त्यांच्या पाठोपाठ गेलो. खिडकीतून पाहू लागलो. मला खूप भीती वाटत होती. माझ्या सर्व अंगावर घाम फुटला होता. तरी देखील मी हे दृश्य पाहायचं ठरवलं होतं. तेव्हा तिथे तर वेगळंच काहीतरी चालू झालं होतं. तेथे अजून 20 ते 25 लोक होते. त्या सर्वांसमोर नोरा संपूर्ण निर्वस्त्र झाली होती आणि ते सर्वजण तिच्याबरोबर रात्री नवरा बायको जे काही करतात ते करत होते. तिला इकडे तिकडे ओढत होते. नोरा मोठमोठ्याने हसत होती आणि काही जण व्हिडिओ बनवत होते. आता मला नोराची सर्वात वाईट वागणूक देखील कळाली होती. म्हणजे नोरा एक वाईट बाई होती. ती जवळजवळ एक खूप मोठी वैश्याच होती. तेवढ्यात माझ्या ध्यानात आलं की जर या लोकांनी मला इथे पाहिलं तर हे लोक मला देखील जिवंत गाडतील. म्हणून मी तेथून लवकरात लवकर पळून जाण्याचा निर्णय घेतला. मग मी तिथून पळून बाहेर आलो आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व काही सत्य सांगून टाकलं. माझ्या तर डोळ्यात पाणी येत होतं. मी तिच्यावर डोळे झाकून एवढा विश्वास ठेवला. ती तर राक्षस निघाली. आता तर माझा विदेशी लोकांवरचा विश्वासच उडाला होता. तिने दिलेला एवढा मोठा धोका मी कसं काय समजू शकलो नाही.
तेवढ्यात एका पोलिसांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, सुरेशराव, तुमचा जीव वाचला हेच मोठे समजा, कारण तुमचाही नंबर लागला असता. आज तुम्ही देखील जिवंत नसता. त्या पोलिसाचं बोललेलं मला पटलं. आपला जीव तर वाचला ना, जीव आहे तर सगळं आहे. त्यानंतर मी पेपरमध्ये वाचलं की पोलिसांनी नोरा आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. जवळजवळ त्यांनी 25 लोकांना संपवलं होतं. त्या लोकांचं हे खूप मोठं रॅकेट होतं. नोरा तरुण राहण्यासाठी माणसांच्या शरीरातला पांढरा द्रव वापरत होती आणि काम झाले की त्यांना जमिनीत गाडत होती, असं त्या पेपरमध्ये सविस्तर लिहिलेलं होतं. मग मी कसलाच विचार केला नाही आणि लगेच माझ्या देशात परत आलो. पण मला वाईट याचं वाटत होतं की मी कमवलेले सर्व पैसे माझ्या चुकीमुळे मी त्या नोरावरच खर्च केले होते. 2-3 दिवस तर मला काहीच समजलं नाही. पण अचानक मला एक फोन आला. पोलिसांना मी नोराबद्दल सांगितल्यामुळे मला अमेरिकेतून खूप मोठे बक्षीस भेटलं होतं. काही दिवसातच मला कोट्यावधी रुपयांचा चेक भेटला. त्या पैशातून मी माझ्या गावाला खूप मोठा रस्ता बनवला आणि माझ्या गावात मी चांगल्या मोठ्या तळ्याची सोय केली. आता माझ्या गावात कोणत्याही प्रकारची गाडी येऊ शकत होती आणि सर्व गावातील लोक वर्षभर उत्तम प्रकारे शेती करू लागले होते आणि मी देखील माझ्या आई वडिलांपाशी राहून मजेत शेती करू लागलो. गावातलीच आमच्या घराच्या पाठीमागे राहणारी एक काळी मैना मी बायको केली आणि सुखाचा संसार करू लागलो. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.